आज आपण बंदिस्त शेळीपालन किंवा फिरस्त शेळीपालन हे कोणी कसं करावं आणि कोणासाठी ते योग्य आहे याची माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर आज आपल्या शेताच्या कडेला हे एक जण शेळ्या वगैरे घेऊन आले होते. तर ह्या शेळ्यांची संख्या जवळपास 20-25 तरी असेल. एवढेच पुढे ही शेळ्या आहेत आणि हे शेळ्या राखण्यासाठी फक्त एक व्यक्ती आहे. तर यांचं काम असंच की सकाळी शेळ्या सोडायच्या, दिवसभर चारायचं आणि मग संध्याकाळी घरी नेऊन ठेवायचं. झालं एवढंच. ना त्यांना गवत आणायचं आहे, ना वैरण काढून आणायचे आहे. बाकी ना शेडमध्ये पाणी सोडायचं आहे किंवा काय. कारण हे जिथं शेळ्या घेऊन येतात तिथंच एक छोटंसं पाण्याची सिस्टीम आहे. तर तिथं ते आणून राखतात. आणि वरून जरी ह्यांना शेत वगैरे नसेल तरी काही टेन्शन नाही. कारण तुम्ही जिथे असं मोकळं रान वगैरे असेल तिथे जाऊन शेळ्या वगैरे राखू शकता. तर ह्यांना बाकीचा खर्च वगैरे काहीच नाही. आणि दुसरं शेड वगैरे पण बांधायची गरज नाही. आता आपण जे काय आपलं शेड बांधलं आहे त्यालाच 8-9 लाख रुपये गेलेत. वरून जर तुमची एक बंदिस्त जर शेळी असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला रोज सकाळी 10 वाजता एकदा वैरण टाका, दुपारी 2 वाजता गवत टाका, परत 4 वाजता एकदा गवत टाका आणि सारखं शेळ्यांकडे लक्ष ठेवा. ही सारखी गोष्ट राहते. आणि ते सर्व काढण्यासाठी म्हणजे एका माणसाचं ते काम होत नाही. तर आणखी 1-2 माणसं लागतातच त्याला कंटिन्यूस सारखं. तर जर एखाद्याकडे फिरस्त शेळीपालन असेल तर त्यांचं जे काय प्रॉफिट किंवा नफा आहे ते नक्कीच ह्या बंदिस्त शेळीपालनपेक्षा जास्त राहतो. म्हणजे जर नफा आणि कॉस्टचा रेशो बघितला तर. परंतु त्यांचं एकच की त्यांना रोजच शेळ्या घेऊन बाहेर असं चरायला राखायला घेऊन जावं लागतं. एखाद्याने परत गवत वगैरे संपलं तर त्यांना अडचणी येऊ शकतात किंवा वैरणीचा तुटवडा पडला किंवा खूप पाऊस येत असेल तर त्यांनी शेळ्या वगैरे बाहेर कसं घेऊन जायचं, हाही इश्यू होऊ शकतो. तर असे इश्यू बंदिस्त शेळीपालनमध्ये येत नाहीत. आणि तिथे बंदिस्त शेळीपालनमध्ये तुम्ही किती पण शेळ्या ठेवू शकता. 20 शेळ्या ठेवू शकता, 50 शेळ्या ठेवू शकता, 100-200 आणि त्याच्यानुसार तुम्हाला वैरण वगैरे अवेलेबल करायचे. बंदिस्त शेळीपालनमध्ये जेवढं तुम्ही जास्त स्टॉक ठेवाल तेवढं जास्त तुम्हाला शेळीपासून पिल्लं तयार होतील, तेवढंच तुमचा खर्च वाढेल, पण तुमचं जे काय प्रॉफिटचं जे हिस्सा आहे तो खूप जास्त होईल. त्यामुळे जर तुम्हाला खूपच जास्त नफा घ्यायचा असेल, एकदम बिझनेस वेनं जर बघायचं असेल तर बंदिस्त शेळीपालन करणं गरजेचं आहे. पण जर तुमचं एक थोडंसं शेत आहे आणि तुम्हाला जर एक 7-8 शेळ्या सांभाळून जरी हे करायचं असेल तर तुम्ही बंदिस्त शेळीपालन नाही केलं तरी चालते. शेतातील कामे करता करता त्या शेळ्या वगैरे चारल्या किंवा असं सीझननुसार ज्यावेळेस पाऊस येऊन गवत वगैरे येते त्यावेळी जरी शेळ्या चारल्या तरी त्यावेळेस ते फायदेशीर ठरू शकते. तर आता तुम्हीच मला कमेंटमध्ये सांगा की कोणत्या याच्यातून कोणतं भारी राहतं आहे. कारण आपला एक मित्र आहे त्याच्याकडे 5-6 शेळ्या आहेत. तर एका शेळीचं तरी आरामशीर म्हणजे वर्षातून 14 महिन्यातून एक शेळी 2दा येते. तो 10,000च्या खाली एकही पिल्लू विकत नाही. तर एका शेळीचंच तो 40,000 उत्पन्न घेतो आहे. म्हणजेच 10 शेळ्या जर पकडल्या तर जवळपास 4 लाख उत्पन्न. वरचं 1 लाख खर्च किंवा आणखी कशामुळे मरत वगैरे हे सोडून द्या तर 3 लाख निव्वळ प्रॉफिट राहते. आणि तेही सर्व बंदिस्त शेळीपालन करून. तर नाही बंदिस्त म्हणतो, फिरतं शेळीपालन करून. आणि जर बंदिस्त केलं तर थोडंसं तुम्हाला ह्याच्यामध्ये खर्च आणखी जास्त ॲड करावा लागतो. तर आता तुम्हीच ठरवा कोणता आहे, कारण मी दोन्ही गोष्टींचा तुम्हाला हे सांगितलेले. तसे तुमचे काही डाऊट्स वगैरे असतील किंवा तुम्हाला दुसरा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर बनवायचा आहे तर तोही आपण कमेंटमध्ये ॲड करू शकता. आपण तिथे हेल्प करेल.